हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। भरपूर पाऊस पडतो आहे आणि आता आषाढ संपत आला आहे। एक 10 दिवसातच श्रावण लागतोय। त्याच्या अगोदर मांसाहारी प्रेमींना मांसाहार करून घ्यावा लागेल, कारण खूप जण श्रावणात किंवा काही लोक त्यानंतर गणपती येऊन गणपती बाप्पा जाईस्तोवर नॉनव्हेज खात नाहीत। म्हणून मी आज तुम्हाला अगदी खास एक नॉनव्हेज रेसिपी दाखवणार आहे। ती आहे मटण, ते पण रस्सेदार मटण, म्हणजेच ग्रेव्हीवालं मटण। चला सुरुवात करूया। ग्रेव्ही मटण किंवा मटणाचा रस्सा किंवा रस्सेदार झणझणीत मटण बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे मटण। हे मी अर्धा किलो व्यवस्थित बारीक कापून स्वच्छ धुवून तुकडे करून घेतलं आहे। 1 टेबलस्पून आलं मिरची लसूण पेस्ट, 1 कप सुकं खोबरं, हे मी मार्केटमधनं डायरेक्ट किसलेलंच पाकिटातनं घेतलं आहे। तुम्ही खोबऱ्याची वाटी आणून किसून घेऊ शकता। 6 ते 7 बेडिगे मिरची किंवा लाल सुकी मिरची, 2 टोमॅटो, 2 कांदे आणि गरम मसाला। याच्यामध्ये आपण तमालपत्र, दालचिनी, चक्रीफूल, 3 हिरवी वेलची, 1 मोठी वेलची, 1 टेबलस्पून धणे, 1 टीस्पून जिरे, 1 टीस्पून बडीशेप, 4-5 लवंगा, 10-12 काळी मिरी आणि दगडफूल घेतलं आहे। आपल्याला ग्रेव्हीसाठी आलं मिरची लसूण पेस्ट आणि बेडिगे मिरची हे 2 पदार्थ वगळता बाकी सगळं तेलात परतून घेऊन मग ते मिक्सरमध्ये वाटून त्याचा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेऊया। आता हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचंच आहे, त्याच्यामुळे खूप बारीक चिरायची गरज नाही। थोडे मोठे किंवा लहान मोठे तुकडे झाले तरी चालेल। तरी खूप मोठे तुकडे ठेवू नका, नाहीतर ते वाटण नीट होणार नाही आणि मध्ये मध्ये ते असे तुकडे राहिले तर मग ग्रेव्ही आपली स्मूथ नाही होणार। या पद्धतीने आपण दोन्ही कांदे चिरून घेऊया। हा पहा, आपला कांदा चिरून झाला आहे। आता आपण टोमॅटो चिरायला घेऊया। चला, आपले कांदा टोमॅटो चिरून झाले आहेत। आता आपण तेलामध्ये हे सगळं परतायला घेऊया। हे पहा, इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे। तेल चांगलं गरम झालं आहे। आता त्याच्यात मी सर्वात प्रथम कांदा घालते। कांदा, टोमॅटो आणि खोबरं याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा। म्हणजे तुम्हाला जर कमी रस्सा आवडत असेल, अगदी अंगासरशी पाहिजे असेल ग्रेव्ही, तर थोडं कमी केलं तरी चालेल। हा पहा, आपला कांदा असा छान गुलाबी झाला 1 मिनिटात लगेच। आता आपण याच्यामध्ये खोबरं घालूया।
खोबरं पण जरासं लालसर होईस्तोवर, सोनेरी होईस्तोवर आपण परतूया. छान आपलं खोबरंही छान लालसर झालं आहे. आता आपण सगळा खडा मसाला घालूया. दालचिनी मी थोडी तोडून घालते. तमालपत्र हे थोडं तोडूया. म्हणजे ते चांगलं भाजलंही जाईल आणि नंतर आपल्याला वाटणात पण ते व्यवस्थित मिक्स होईल. हे थोडं परतून घेऊया. मगाशी मी तुम्हाला साहित्य दाखवताना असं चुकून म्हटलं की आलं मिरची लसूण पेस्ट आणि लाल मिरची वगळता सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे, पण लाल मिरची आपल्याला परतायला लागेल. तर आता आपण टोमॅटो आणि लाल मिरची पण टाकूया. लाल मिरची शक्यतो शेवटी घाला. पहिलेच गरम तेलात घातली तर ती काळी पडेल, करपेल. तीन ते 4 मिनटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. लाल मिरचीसुद्धा तुम्ही जरा प्रमाणातच घाला, कारण मिरचीचा तिखटपणा कमी जास्त असतो आणि आपण गरम मसाला आणि आलं मिरची लसूण पेस्टही घातली आहे, त्याच्यामुळे ते खूप जहाल झालं तर त्रास होऊ शकेल पोटाला. जर तुम्हाला नंतर असं वाटलं की लाल मिरचीचा तिखटपणा कमी पडतो आहे तर तुम्ही वरून लाल मिरची पावडर म्हणजे लाल तिखटसुद्धा 1-2 चमचे घालू शकता. हे पहा, आपले सगळे हे पदार्थ छान तेलावर मस्तपैकी परतून झालेत. सगळं छान सगळं परतून झालं आहे. छान कांदा टोमॅटोचं किंचित पाणी पण सुटलं आहे, साईडने छान तेल सुटायला लागलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण थंड करून घेऊया. हे पहा, आपलं मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे. हे मी आता मिक्सरमध्ये काढून वाटून घेते. हे पहा, मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. ह्याच्यात मी जवळजवळ 1 कप पाणी घातलं आहे वाटताना. आता आपण हे मटणाला लावूया. त्याच्या अगोदर आपण हे जे आलं मिरची लसूण पेस्ट घेतली होती ती पण घालूया. आणि आता हा मसाला लावूया. मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तुम्ही ह्या खोबऱ्याचं कांदा टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तुम्हाला किती पातळ हवी आहे ग्रेव्ही, घट्ट हवी आहे त्या प्रमाणात. आम्हाला जरा रस्सा ग्रेव्ही जास्त आवडते, म्हणजे रस्सा जास्त आवडतो. आणि थोडा रस्सा जास्त केला की मग ते भाता पण बरोबर पण खायला आपल्याला व्यवस्थित जमतं. सगळ्या पीसेसना व्यवस्थित लागेल अशाप्रमाणे लावून ठेवा.
चला, मटण छान मॅरिनेट झालेलं आहे. हे तुम्ही 1 ते 1.5 तास मॅरिनेट करत ठेवलं तर उत्तम. जेवढं जास्त मॅरिनेट कराल तितकं ते छान मुरेल आणि त्याची चव सुंदर येईल. आता आज शनिवारची रात्र आहे. मी हे आत्ता 1-1.5 तास बाहेर ठेवून नंतर फ्रीजमध्ये ठेवणार आणि उद्या रविवारी लंचसाठी हे करणार आहे. तर आता मी हे झाकून फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे 1.5 तासानंतर. इथे गॅसवर मी कढईत तेल तापत ठेवलं आहे. ह्याच्यात मी अगदी थोडासा चिरलेला कांदा घालते. हा ऑप्शनल आहे, कारण आपण वाटणात कांदा भरपूर घातला आहे. नाही घातला तरी चालेल. आणि आपण जे आलं मिरची लसूणचं वाटण घातलेलं ते टोटलच 1 टेबलस्पून होतं. त्याच्यात आलं लसूण थोडं कमी असेल म्हणून मी थोडं वरतून एक्स्ट्रा आलं लसूण घालते. हे पण ऑप्शनल आहे. कांदा चांगला शिजू दे आणि आलं लसणाचा कच्चा वास जाऊ दे. हे पहा, हे आपण मटण काल फ्रीजमध्ये मी ठेवलं होतं रात्री, तुम्हाला सांगितलं होतं. छान मॅरिनेट झालं आहे. आता ते मी ह्याच्यात घालते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे थोडं घट्ट झालं आहे. तेलामध्ये मटण पडताच खमंग वास यायला लागलेला आहे सगळ्या मसाल्यांचा. आपण हे छान परतून घेऊया. आता आपल्याला याच्यात पाणी घालायला लागेल. तर हे भांडं मी स्वच्छ करून घेते आणि तेच पाणी त्याच्यात घालते. तुम्हाला किती घट्टसर हवं, पातळ हवं, त्या प्रमाणात पाणी घाला. आपण ह्याच्यात मीठ अजून घातलेलं नाही आहे आणि इतक्यात घालणार पण नाही आहोत, कारण आधीच मीठ घातलं तर मटण शिजत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. मटण जवळजवळ शिजत आलं, 70 ते 80% शिजलं की मगच मीठ घालायचं आहे आपल्याला. अजून मला हे घट्ट वाटतं आहे, मी अजून थोडंसं पाणी घालते. आता याला चांगली उकळी येऊ दे, मग आपण बंद करून ठेवू. हे पहा, उकळी यायला सुरुवात झाली आहे. 1-2 मिनटं अजून उकळू देत चांगलं. परत एकदा आपण हलक्या हाताने ढवळून घेऊया. हे पहा, आता छान त्याला उकळी यायला लागली आहे. आपण गॅस बारीक करून झाकण ठेवून देऊ.
हे पहा, आपल्याला मटण शिजायला ठेवून साधारण 10 मिनटं झाली आहेत. चांगलं खळाखळा उकळतंय, चांगलं शिजतंय. तर मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हे आता अर्ध्यापेक्षा जास्त शिजलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालू शकतो. अगदी शिजल्यावर सुद्धा पूर्ण मीठ घालू नका, नाहीतर मग ते काय चांगलं मिळून येणार नाही, ब्लेंड होणार नाही. आणि ते बुडाशी तळाशी लागू नये भांड्याच्या, म्हणून थोडं मध्ये मध्ये परतत राहिलेलं पण चांगलं. आता हे व्यवस्थित ढवळून रंगसुद्धा सुरेख आला आहे. मला वाटत नाही वरून लाल तिखट वगैरे घालावं लागेल. आता आपण झाकण ठेवून हे परत 10 मिनटं शिजायला ठेवू. साधारण 15 ते 20 मिनटं लागतात मटण शिजायला. मीठ घालून झाकण ठेवल्यावर सुद्धा आपल्याला साधारण 10 मिनटं झाली आहेत. बघूया आता. वा, खूप लोक मटण कुकरमध्ये शिजवतात, पण मी कुकरमध्ये शिजवत नाही, कारण कधीकधी ते ओव्हरकुक होतं आणि मग अगदी रबरासारखं चामट लागतं. बाहेर शिजवलं तर आपल्याला सारखं चेक करता येतं. हे पहा, एखादा काटा किंवा सुरी घेऊन त्याच्यामध्ये घालून तुम्ही बघू शकता की ते जर इझिली त्याच्यात आतमध्ये गेलं तर आपल्याला समजतं की ते शिजलं आहे. हे पहा, अगदी सुरेखरित्या गेलं आहे आणि आपलं हे मटण चांगलं शिजलं आहे. आता मी त्याच्यावर स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते, गॅस बंद करते आणि आपला मटण रस्सा खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.